नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान या विषयावरील अतिमहत्त्वाचे असे प्रश्न आणि त्याचबरोबर तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि त्याही अगदी मोफत, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भारताच्या घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 4 सच्चिदानंद सिन्हा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, प्राचीन भारतातील अंधकारमय युग असा उल्लेख कोणत्या कालखंडासाठी केला जातो? पर्याय क्रमांक 1 मौर्यपूर्व काळ, पर्याय क्रमांक 2 गुप्तोत्तर काळ, पर्याय क्रमांक 3 वैदिक काळ, पर्याय क्रमांक 4 मुघल पूर्व काळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुप्तोत्तर काळ. पुढील प्रश्न, भारतात नवीन भूगर्भ जल धोरण कधी सादर करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 2017, पर्याय क्रमांक 2 2015, पर्याय क्रमांक 3 2020, पर्याय क्रमांक 4 2022. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2020. पुढील प्रश्न, नर्मदा नदीची उपनदी नाही. पर्याय क्रमांक 1 हिरण, पर्याय क्रमांक 2 तवा, पर्याय क्रमांक 3 पंचगंगा, पर्याय क्रमांक 4 शेर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचगंगा, कारण पंचगंगा ही नर्मदा नदीची उपनदी नाही. पुढील प्रश्न, कोणत्या सैद्धांतिक तत्वावर अनुगम आधारित असतो? पर्याय क्रमांक 1 रासायनिक ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 उष्मांक, पर्याय क्रमांक 3 प्रकाश, पर्याय क्रमांक 4 अणुभेदन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अणुभेदन. पुढील प्रश्न, कोणत्या कराराने ब्रिटिशांनी भारतात स्थायी जमीनदारी व्यवस्था आणली? पर्याय क्रमांक 1 रायगड करार, पर्याय क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग्ज कायदा, पर्याय क्रमांक 3 कॉर्नवालिस करार, परमनंट सेटलमेंट, पर्याय क्रमांक 4 पिट्स इंडिया कायदा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॉर्नवालिस करार. पुढील प्रश्न, ब्ल्यू इकॉनॉमी या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 कृषी विकास, पर्याय क्रमांक 2 महासागर संसाधनांचा शाश्वत वापर, पर्याय क्रमांक 3 नदी व्यवस्थापन, पर्याय क्रमांक 4 मत्स्य उद्योगाचे खासगीकरण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महासागर साधनांचा शाश्वत वापर. पुढील प्रश्न, 73वी घटना दुरुस्तीने कोणती यंत्रणा घटनात्मक झाली? पर्याय क्रमांक 1 न्यायालय, पर्याय क्रमांक 2 महापालिका, पर्याय क्रमांक 3 ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था, पर्याय क्रमांक 4 पोलीस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था. पुढील प्रश्न, भारताचं सर्वात मोठा साखर उत्पादक राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4 पंजाब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, WTOचा पूर्ण अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 वर्ल्ड ट्रेड ऑप्शन, पर्याय क्रमांक 2 वर्ल्ड टेक्निकल ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 3 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 4 वेल्थ अँड ट्रेड ऑर्डर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 मलेरिया, पर्याय क्रमांक 2 क्षयरोग, पर्याय क्रमांक 3 हिवताप, पर्याय क्रमांक 4 पोलिओ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवताप. पुढील प्रश्न, पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 केरळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. पुढील प्रश्न, UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत? पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 15, पर्याय क्रमांक 3 17, पर्याय क्रमांक 4 20. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17. पुढील प्रश्न, भारतीय संसदेमध्ये अर्थसंकल्प कोण सादर करतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 योजना आयोग, पर्याय क्रमांक 3 अर्थमंत्री, पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्थमंत्री. पुढील प्रश्न, संविधानात भारतीय संघराज्याचे संघात्मक वैशिष्ट्य याचा उल्लेख कुठे आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 भाग 3, पर्याय क्रमांक 2 भाग 1 अनुच्छेद 1 इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 1, पर्याय क्रमांक 4 प्रस्ताविका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाग 1 अनुच्छेद 1 इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. पुढील प्रश्न, राय बहादूर हा किताब ब्रिटिश काळात कोणाला मिळाला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 महादेव गोविंद रानडे, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके, पर्याय क्रमांक 4 झुंजारराव पवार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महादेव गोविंद रानडे. पुढील प्रश्न, भारताच्या संविधानात सहकार तत्व कोणत्या भागात समाविष्ट आहे? पर्याय क्रमांक 1 मूलभूत अधिकार, पर्याय क्रमांक 2 राज्य धोरणाची तत्वे, पर्याय क्रमांक 3 97 घटना दुरुस्तीने भाग 9b मध्ये, पर्याय क्रमांक 4 प्रास्ताविकेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 97 घटना दुरुस्तीने भाग 9b मध्ये. पुढील प्रश्न, दक्षिण भारतातील ग्रीस असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 हम्पी, पर्याय क्रमांक 2 मदुराई, पर्याय क्रमांक 3 चोलपूर, पर्याय क्रमांक 4 श्रीरंगम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हम्पी. पुढील प्रश्न, इंडियन नॅशनल आर्मीचे आर्थिक पाठबळ कोण देत होते? पर्याय क्रमांक 1 गांधीजी, पर्याय क्रमांक 2 भारतीय व्यापारी वर्ग विशेषतः सिंगापूर बर्मा, पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश सरकार, पर्याय क्रमांक 4 मुस्लिम लीग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय व्यापारी वर्ग विशेषतः सिंगापूर बर्मा. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या सभापतीचे काम कोण बजावतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 गृहमंत्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 NH44, पूर्वी NH7 होता, पर्याय क्रमांक 2 NH27, पर्याय क्रमांक 3 NH9, पर्याय क्रमांक 4 NH4. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NH44, पूर्वी NH7 होता. पुढील प्रश्न, मानवाच्या शरीरात व्हिटॅमिन डी मुख्यतः कशातून मिळते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 दूध, पर्याय क्रमांक 2 अंडी, पर्याय क्रमांक 3 सूर्यप्रकाश, पर्याय क्रमांक 4 मासे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूर्यप्रकाश. पुढील प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा, पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन DC, पर्याय क्रमांक 4 लंडन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन DC. पुढील प्रश्न, पंचशील तत्वे कोणत्या देशाबरोबर झालेल्या करारातून आले? पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 नेपाळ, पर्याय क्रमांक 3 श्रीलंका, पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. पुढील प्रश्न, नागार्जुन सागर धरण कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरहद्द, पर्याय क्रमांक 3 केरळ, पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरहद्द. पुढील प्रश्न, करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 उत्पन्नाचा तुटवडा, पर्याय क्रमांक 2 GDP घट, पर्याय क्रमांक 3 बँकेचं कर्ज, पर्याय क्रमांक 4 आयात व निर्यात मधील तफावत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयात व निर्यात मधील तफावत. पुढील प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 28 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949, पर्याय क्रमांक 4 1 फेब्रुवारी 1950. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 28 जानेवारी 1950. पुढील प्रश्न, अन्न व कृषी घटनेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 पॅरिस, पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 3 रोम, पर्याय क्रमांक 4 ब्रुसेल्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रोम. पुढील प्रश्न, कोणत्या घटकामुळे हृदयक्रिया नियमित राहते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 पोटॅशियम आणि कॅल्शियम, पर्याय क्रमांक 2 लोह, पर्याय क्रमांक 3 कार्बन, पर्याय क्रमांक 4 सल्फर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोटॅशियम आणि कॅल्शियम. पुढील प्रश्न, भारतीय संविधानामधील अनुच्छेद 32 बद्दल योग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 राज्यसभेचे अधिकार, पर्याय क्रमांक 2 दंड प्रक्रिया संहितेचा भाग, पर्याय क्रमांक 3 मूलभूत हक्क रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार, पर्याय क्रमांक 4 आर्थिक आपत्ती व्यवस्थापन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूलभूत हक्क रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. मित्रांनो, तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ते बघूया. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट 75 17 30 53 83 या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका, तेही अगदी मोफत.